हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी आता चाललेली आहे स्नेहाच्या घरी. सकाळची 10:30 वाजलेले आहे. सगळं काम वगैरे आवरलेलं आहे माझं. तर आजचा दिवसभराचा रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे, काय काय कसं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मी चालले आता स्नेहाच्या घरी. चालले कशासाठी चालले काय तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. खाली झाडून वगैरे सगळं झालं या ठिकाणी. अरे जातच झाड आहे. घरी चालले म्हणून तर मी आता आलेली आहे स्नेहाच्या घरी. आणि स्नेहाच्या घरी बघा हे त्यांचं कुत्रं आहे. तर तिला मी सांगत होते की कुत्रा बाजूला घे म्हणून, कारण मला आतमध्ये जायचं होतं. तर मग स्नेहाने ते कुत्रं बाहेर घेतलं. काहीच नाही राहिलं काम, सगळं आवरलं आणि मी आतमध्ये गेले, कारण माझा पाय मुरगळायला होता. तर ते मुरगळा काढायसाठी मी आमच्या सासूबाईंकडे गेले होते. तर त्या जात्याची तळी असते, ते जातं असतं, त्या जात्याच्या साह्याने पायावर असं फिरवून मोडापलेला पाय असेल किंवा मुरगळा असेल तर त्या काढतात. तर त्यासाठी मी त्यांच्याकडे गेले होते. व्हिडिओ काढायला लागले. ज्याला याच्याविषयी काही माहिती आहे त्यांनीच असा प्रयोग करा घरी, अन्यथा कोणीही काही असलं घरी करू नका. कारण आमच्या सासूबाईंना खूप दिवसाचा अनुभव आहे आणि त्यांनी फरकही पडतो. तर त्याच्यामुळं आम्ही असं त्यांच्याकडून करून घेतो. कधी कधी पाय वगैरे चालताना लचकला वगैरे काही झालं तर त्यांच्याकडून असं आम्ही गोल जातीचा वरचा भाग असतो तो अशा पद्धतीने फिरवून घेतो. तर त्याने फरक पडतो. तर तुम्ही कोणीही असं काही घरी करू नका ज्याला येत नाही ते. जवळून घ्यायचं पायाचं शकता. असं खाली एक कापड ठेवायचं, वरती एक कापड ठेवायचं आणि थोडंसं आरलाद असं हलक्या हाताने जातं फिरवायचं पायावरून. तर 3 दिवस फिरवलं तर लगेच फरक पडतो. शनिवार रविवार जर फिरवलं तर 2 दिवस. तर त्यांना मी सांगत होते या ठिकाणी असा माझा पाय दुखतो तर असं फिरवा म्हणून इकडून. तर ज्या ठिकाणी पाय दुखतो त्या ठिकाणी नेमकंच असं फिरवा सांगत होते मी त्यांना. तर मग पुन्हा आम्ही ते फिरवलं थोडंसं. त्यानंतर मग मी घरी आले आणि थोडासा आराम केला घरी येऊन. आणि नंतर मग त्याने खरंच खूप छान आराम पडतो हे असं फिरवल्यावर. पण ज्याला काही येत नसेल त्याने नक्की घरी असं कोणीही करून बघू नका. नंतर मी आमच्या घरी आले, थोडासा आराम केला आणि दुपारचे 3 वाजलेले होते. तर म्हटलं चला कपडे काढून घेऊ. वरती कपडे वाळायला घातले होते आणि भरपूर सारा वारा सुटलेला होता आणि आभाळसुद्धा आलेलं होतं. तर त्या साईडला तिकडं तळं आहे बघा, दिसतंय थोडं थोडं, तळ्याला पाणी पण आलेलं आहे. आणि आता आम्ही संध्याकाळी कुठे जाणार आहोत, स्नेहा आणि मी जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत राहील, त्यासाठी प्लीज चॅनलला सपोर्ट करा. आणि चला तर मग आता 3 वाजलेले आहेत. बाकीची सगळी तयारी करून घेते. घरातली साफसफाई, थोडेसे भांडे वगैरे असतील ते पण घासून घेते आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते.
बघू शकता तुम्ही या ठिकाणी गहू आहेत. मी दळण करायला घेतलेलं होतं पण त्यात खूप सारे खडे आहेत, तर मग म्हटलं निवांत करूया. आता 3 वाजून गेले होते आणि घरातलं सगळं माझं काम आवरलेलं होतं. साफसफाई, झाडझूड वगैरे सगळं झालेलं आहे. आणि सासूबाई खाली आवाज देत होत्या. पोटदुखीचं औषध त्यांच्याकडे आहे तर ते घेऊन आल्या होत्या. पोटात जर दुखत असेल तर त्यांच्याकडे ज्या बिया आहेत औषधी, त्या बिया त्यांच्याकडे होत्या तर ते घेऊन आल्या होत्या औषधाच्या बिया. तर त्या मला देणार आहेत. आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ह्या बिया आहेत. कॅरी बॅगमध्ये आणलेले आहेत त्यांनी ही 2 असे, त्याच्यामध्ये छोटे छोटे बी निघतं. तर याने नक्कीच फरक पडतो. तर आपल्याला हलकंसं पोट वगैरे जर दुखत असेल तर आपण ते बिया खायच्या. तर त्यांना बऱ्याच प्रकारच्या आयुर्वेदिक औषधाची माहिती आहे, त्यामुळं त्याच्याकडे भरपूर साऱ्या प्रकारचे आयुर्वेदिक औषधं आहेत. ते बघू शकता तुम्हाला बिया मी हातात घेऊन दाखवते. तर अशा पद्धतीने ह्या अशा बिया असतात. त्याच्यामध्ये एक तरी बी आहे त्याच्यात नाही म्हणून बिस्किट खाई म्हणून. आणि त्याला जास्त दुखत असलं ना पाहिजे बाकीच्या राहणार त्याच्यातून बघा अशा पद्धतीने हे छोटे छोटे बिया असतात. तर हे पोटदुखीवर चालतात हे बिया. तर मी घरी आले हे ठेवून दिले व्यवस्थित. निघालेला आहोत युरोपला. तर त्या ठिकाणी जे प्रजापीठ ब्रह्मकुमारी जे केंद्र असतं त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आज ब्रह्मपूजनाचा कार्यक्रम होता. तर त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं. तसं तर आम्ही 4 वाजताच आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं या म्हणून. पण घरातली सर्व कामे आवरता उशीर झाला. जवळजवळ 5:45 वाजून गेले होते. 6 वाजत आले असतील. तर त्यावेळेस आम्ही निघालेलो होतो. तर संध्याकाळचं वातावरण आहे आणि सूर्य पूर्ण मावळतीला गेलेला आहे. तर खूप छान असा व्ह्यू दिसत आहे रोडला. खूप छान असं भारी वाटत आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेवायला काय काय होतं तेव्हा आपण नाही व्हिडिओ काढला. झाले संध्याकाळचं बांधलेलं आणि दिवसा अंदाज 8:30 वाजता त्याचा जायला. तू दिसत नाही का? इकडं बघ ना.
ठिकाणी संध्याकाळची 9 वाजलेले आहेत आणि मी आता घरी आलेली आहे. तर घरचं माझं सगळं आवरलेलं होतं, पण आता प्रसाद घेऊन आले होते. तर त्या ताईंनी मला प्रसाद दिलेला होता, तर हा प्रसाद आता घरच्यांना देते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. प्रसाद खा थोडा थोडा. तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. पप्पांना पण दे थोडा घ्या.